नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आजची मोठी बातमी, रेशन कार्ड धारकांसाठी सरकारकडून कडक पावले उचलले जात आहेत। जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक नसेल तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते आणि योजनेतून कायमस्वरूपी वगळले जाऊ शकते। ही मोहीम 25 फेब्रुवारीपर्यंत विशेष मोहीम आहे। शासनाने 25 फेब्रुवारीपर्यंत एक विशेष मोहीम जारी केली आहे। यामध्ये अपात्र लाभार्थ्यांनी स्वइच्छेने अन्नधान्य योजनेतून बाहेर पडावे अशी मागणी करण्यात आली आहे। अर्ज तहसील कार्यालय किंवा स्वस्त धान्य दुकानात द्यावा। तुमचे कार्ड सस्पेंड होऊ नये यासाठी काय करायचं आहे मित्रांनो, सर्व सदस्यांचे आधार सीडिंग पूर्ण करणे अनिवार्य आहे। मागील 6 महिन्यापासून अन्न उचललेले नसेल तर तुमचे कार्ड RCMCS प्रणालीतून हटवले जाईल। मृत, स्थलांतरित, दुर्बल नावे असलेल्या लाभार्थ्यांना वगळले जात आहे। अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई निश्चित आहे मित्रांनो। जर कोणी शासनाचा अन्न सुरक्षा योजनेचा लाभ अपात्र असूनही घेत असेल तर त्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू कायद्यानुसार 5 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दंड IPC 420 अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल। कोण आहेत मित्रांनो अपात्र? नोकरदार, वार्षिक उत्पन्न ज्याचे 60,000पेक्षा जास्त असतील ते, 4 चाकी वाहन ज्याच्या घरी आहेत ते, 5 एकरांपेक्षा अधिक जमीनधारक जे आहेत ते आणि पेन्शनधारक हे अपात्र आहेत मित्रांनो। आता जुने कार्ड जाईल मित्रांनो आणि नव्यांना मिळेल संधी। ही मोहीम गरजूंना न्याय मिळावा म्हणून आहे। जे योग्य आणि गरजू आहेत त्यांना धान्याचा लाभ मिळावा हीच या योजनेची मागची भूमिका आहे। लहान मुले, वृद्ध यांचे आधार अपडेट करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये विशेष कॅम्प घेतले जातील। मार्च 2024 पर्यंत मोफत रेशन PMGKAY अंतर्गत केंद्र सरकारने गरीब कुटुंबाला मोफत रेशन योजनेचा मार्च 2024 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे। प्रत्येक लाभार्थ्याला आपल्याला प्रतिमाह 5 किलो अतिरिक्त धान्य मिळणार आहे। देशातील कुठल्याही 5 लाख रेशन दुकानामधून धान्य मिळवता येणार आहे। वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेमुळे। महत्त्वाचे म्हणजे तुमचे रेशन कार्ड कायम ठेवायचे आहे का? मग आजच आधार कार्ड लिंक करून घ्या। 6 महिन्यामध्ये धान्य उचलणे विसरू नका। आवश्यक असल्यास तहसील कार्यालयाशी संबंध साधा। धन्यवाद मित्रांनो। जर माहिती आवडली असली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।